नमस्कार मंडळी, पन्हाळा पावनखिंड मोहिमेच्या पहिल्या भागामध्ये आपले खूप खूप स्वागत. आम्ही आता येऊन पोहोचलोय पन्हाळा किल्ल्यावरती. येथील बाजीप्रभूंच्या पुतळ्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. असंख्य शिवप्रेमी तरुण तरुणी आबालवृद्ध या ठिकाणी जमा झालेले आहेत. काही वेळातच मोहिमेला या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे. येथे काही शिवप्रेमी तरुण तरुणी मर्दानी खेळ खेळत आहेत. यामुळे प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य संचारलेलं दिसतंय. तर आपणही थोडासा या मर्दानी खेळाचा आनंद घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. राज्याचं तरुण बनणाऱ्या राजाकडे जाणारं पाऊल आहे आणि सुरक्षितपणे ज्या पायी वाटेतनं महाराज तिथं त्या ठिकाणी गेले आणि टोपीची सलामी या ठिकाणी मिळाल्यानंतर इथं सैन्य धारातील पडलं. बाजीप्रभूंची तलवार रोखून त्या ठिकाणी होते आणि बांदर त्यांच्यावर त्या ठिकाणी लढत होते. अशा एका ऐतिहासिक मोहिमेला आपण त्या ठिकाणी जात आहे आणि माझं भाग्य आहे की तुमचा एक छोटासा सेवक म्हणून इथं उभा राहून तुम्हाला बोलण्याची संधी मला आपण या ठिकाणी दिली. राजांच्या पायाची माती होण्याचं जरी भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं तरी आपलं भाग्य या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी सार्थकी लागेल आणि अशा राजाच्या थोर परंपरेला पुढे नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करताय. मनापासून आपल्या सर्वांचं या मोहिमेला स्वागत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवप्रेमी खासदार आदरणीय श्री धैर्यशीलजी माने यांच्या हस्ते बाजीप्रभूच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खऱ्या अर्थाने या मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेच्या वाटेवरती आदरणीय श्रीयुत खासदार धैर्यशीलजी माने सुद्धा काही वेळ सहभागी झाले आणि आज ज्या ग्रुपनी ही मोहीम आयोजित केलेली आहे जवळपास 50 ते 60 ग्रुप्स या ठिकाणी असतील आणि त्यामध्ये कमीत कमी 100, 200, 400 अशी मंडळी सहभागी झालेली आणि या सर्व शिवप्रेमी मंडळींचे जथ्थे विशाळगडाच्या वाटेने आता निघालेले आहेत. प्रचंड उत्साह आहे, प्रचंड गर्दी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी हा पूर्ण पन्हाळा किल्ल्याचा परिसर दणाणून गेलेला आहे. 12 जुलै या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व साधून आणि या ऐतिहासिक मोहिमेसाठी माझ्यासह माझे मित्र गुलाब जरांडे, संजय भाटे, त्याचबरोबर जय देशमुख आणि सनी धारक आम्ही 5 जण पुण्यावरून या मोहिमेसाठी खास करून आलेलो आहे आणि या मोहिमेमध्ये आज सहभागी झालो आहे. प्रचंड आनंद आहे, प्रचंड उत्साह आहे. आजच्या दिवशी म्हणजे 12 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून अगदी सुखरूपपणे निसटले आणि त्याच दिनाचे औचित्य साधून अनेक ग्रुप्स या मोहिमेचे आयोजन करत असतात. कोल्हापूर येथील शिवराष्ट्र हायकर्स ही संस्थासुद्धा गेली अनेक वर्ष या मोहिमेचं आयोजन करते आणि आजसुद्धा त्यांनी या मोहिमेचं आयोजन केले आणि त्या ग्रुपबरोबरच आम्ही आज या मोहिमेमध्ये सहभागी झालो आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीने गेल्या 32 वर्षापासून पन्हाळगड पावनखिंड या मोहिमेचं आयोजन केलं जात आहे. भूगोलामध्ये जाऊन इतिहास अनुभवणं हे खऱ्या अर्थानं आयुष्यात एक चांगलं निसर्गात आणि ह्या इतिहासाच्या सानिध्यात एक चालतं बोलतं विद्यापीठ या ठिकाणी आपण अनुभवत जातोय. या ठिकाणी मला अनेक जणांना सांगायचं आहे की आपली जी लहान मुलं असतील त्यांनाही पुढच्या वर्षीच्या 3-4 वर्षाची जी असतील तर अशा सर्वांना या मोहिमेत सहभागी करून घेतात. आत्ताच शिवराष्ट्र हायकर्स संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतजी साळुंके यांनी या मोहिमेचे आयोजन आणि प्रयोजन याबद्दल माहिती दिलेली आहे आणि सर्व सहभागींना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या शुभेच्छानंतर सर्वांनी छत्रपतीचा जयघोष करून या मोहिमेची सुरुवात केलेली आहे. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यावरनं जेव्हा निसटले तेव्हा ते पुसाटी बुरुजावरून मसाईच्या पठारावरती गेले आणि मसाईच्या पठारावरती काही घोडी त्यांच्यासाठी तयार होती असा हा इतिहास आहे. मात्र आता सध्या जी वाट आहे ती पुसाटी बुरुजाकडून न जाता पुसाटी बुरुजाच्या बाजूने उजव्या बाजूने ती खाली उतरती आणि खाली उतरल्यानंतर आपल्याला एक डांबरी रस्ता लागतो. त्या डांबरी रस्त्याने
पुन्हा आपण पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा आपण मसाईच्या पठाराकडं मे बी वरती चढायला लागत असेल, माहीत नाही. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतीलच. आता आम्ही पन्हाळा किल्ला पूर्णपणे उतरून खाली डांबरी रस्त्याला लागलेलो आहोत. आता डांबरी रस्त्याने पुढे किती जायचं आहे याचा मला नक्कीच अंदाज नाही आहे. पाहूया, जशी जशी मोहीम ही पुढे जाईल तसा तसा आपल्याला या सर्व गोष्टीचा अंदाज येईल. किल्ल्यावरनं खाली येत असताना आपल्याला झाडांमुळे पोसाटी बुरुज बिलकुल दिसत नाही, मात्र खाली आल्यानंतर आपल्याला हा पोसाटी बुरुज स्पष्टपणे दिसतोय. आणि आता आम्ही पुढे निघतोय. पुढे एक गाव दिसतंय. हे गाव निश्चितपणे कुठले माहीत नाही, आपल्याला या गावात गेल्यानंतरच कळेल हे गाव कुठलं आहे ते. आणि गावात गेल्यानंतर आपण चौकशी करूया. तर इथे चौकशांती असं कळालं की ही तुरुकवाडी आहे आणि या तुरुकवाडी अतिशय छोटंसं गाव आहे, 8-10 घरांची वस्ती आहे. या तुरुकवाडीमध्ये आमच्या शिवराष्ट्र हायकर्स ग्रुपतर्फे सर्वांना, म्हणजे ज्या या इव्हेंटमध्ये जे सहभागी झालेले आहेत ग्रुपतर्फे, त्यांना या ठिकाणी जेवणाचे पॅकेट देण्यात आलेले आहेत. आणि हे जेवणाचे पॅकेट सर्वांनी कलेक्ट करून आता आम्ही मसाईच्या पठाराकडे निघालेलो आहे. मसाईच्या पठारावर पुन्हा आम्हाला तितकंच वर चढून जायचं आहे. पुढे गेल्यानंतर असं लक्षात आलं की काही ग्रुप पुढे गेल्यामुळं जी मुख्य वाट आहे त्याच्यावर प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि त्या गर्दीमुळे तिकडे जाता येत नाही. म्हणून काही लोकांनी एक नवीन वाट शोधली आणि आम्ही स्वाभाविकपणे त्या नवीन वाटेने वर आलो आहे. प्रचंड असे दगड त्या ठिकाणी होते, पाणी होतं. त्या दगडातून वाट शोधत शोधत आम्ही आता वरच्या बाजूला आलो आहे. अतिशय वर आलो आहे आम्ही आणि ही तुरुकवाडी आपल्याला वरून अशी अगदी स्पष्टपणे दिसते. तुरुकवाडीच्या बाजूचा डोंगर चढून वर आल्यानंतर आपण पुन्हा या बांधाने जेव्हा पुढे जातो आहे तेव्हा आजूबाजूचा हा जो परिसर आहे, जी भाताची खाचरं आहेत, खूप विलोभनीय दिसत आहेत. सर्वकडं हिरवळ पसरलेली आहे, खूप छान वाटते. पाऊस नाही आहे, मात्र पाऊस होऊन गेल्यामुळे खूप अशी चांगली हिरवळ या ठिकाणी पसरलेली आहे. खूप मस्त आणि छान वातावरण आहे, भारी वाटते, आल्हाददायक आहे. पावसाची शक्यता आहे, पण आता सध्या तरी ऊन पडले, त्यामुळे खूप सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पुढे पुन्हा एक गाव आहे, आपण जाऊया त्या गावामध्ये आणि लक्षात येईल ते गाव कुठलं आहे, ते गावाचं नाव काय आहे नक्कीच आपण पाहूया. कोणतं? माळुंगे. तुझं नाव काय? नाव जानवी. तुझं? व्हेरी गुड. जणू काही ही मुलं आमची वाटच पाहत उभी आहेत असंच वाटत होतं. आणि खूप किती निरागस चेहरे. त्यांना विचारलं हे गाव कुठलं, तर त्यांनी सांगितलं की हे गाव माळुंगे आहे. आणि ही मुलं फक्त चॉकलेट मागत नव्हती, तर त्यांनी आमच्यासाठी किंवा या मोहिमेतल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. कळशी हांडे घेऊन ही मुलं रस्त्यावर बसली होती आणि प्रत्येकाला पाणी पिण्याचा आग्रह करत होती. खूप छान असं वाटत होतं. आज मुलांना बहुतेक सुट्टी असावी, त्यामुळे ही सर्व मुलं आज या गावामध्ये दिसत आहेत. खूप भारी असं वातावरण होतं आणि या मुलांना पाहून लहानपणीचा काळ आठवला. किती मस्त आणि गोड ही निरागस मुलं, छान वाटलं. या मोहिमेवर आम्ही प्रथमच येत होतो, त्यामुळे रस्त्याने असं काही दृश्य असतं हे माहीत नव्हतं. त्यामुळे चॉकलेट बिस्किट वगैरे आम्ही काही आणलं नव्हतं, वाईट वाटलं. पण पाहूया, पुढे कुठं दुकान दिसलं तर निश्चित त्या ठिकाणी खरेदी करून या मुलांना किंवा पुढच्या गावात काही मुलं भेटतील त्यांना आपण चॉकलेट देऊया. खूप मजा आली. माळुंगे गावही तसं खूप सुंदर आहे. वाव, किती सुंदर हे बाळ, ही आजी आणि हे ग्रामीण दृश्य मस्त वाटतंय, भारी. आणि गावाकडे आल्याचा फील वाटला. वाव. बाय दादा, बाय दीदी. माळुंगे गावातून हा रस्ता पुढे थेट मसाईच्या पठारावर जातो, तर आपण जाऊया आता मसाईच्या पठारावर. हेच ते सुप्रसिद्ध असे मसाईचे पठार. 12 जुलै 1660च्या अंधाऱ्या रात्रीचा थरार अनुभवलेला एकमेव भक्कम साक्षीदार. याच पठारावरून राजे पन्हाळ्याच्या दिशेने निघून गेले. पुसाटी बुरुज ते थेट कुंभारवाडीपर्यंत पसरलेल्या मसाई पठाराची लांबी जवळपास 6 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या पठारावर मसाई देवीचे एक छानसे मंदिर आहे, त्यामुळे या पठाराला मसाईचे पठार असे म्हटले जाते. हे पठार फारच भव्य आहे. तर पाहूया, आज आपला खूप जास्त वेळ या पठारावरती पायपीट करण्यात जाणार आहे. तर चला मग प्रत्यक्ष आपण या पठाराचा अनुभव घेऊया. या पठारावरती पाण्याची अशी लहान लहान खूप सारी डबकी आहेत
आणि या डबक्यांमध्ये ही मुलं मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप डेंजरस आहे, आपण काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही ट्रेकच्या वाटेवरती अशी मस्ती करणं योग्य नाही. या डबक्यांच्या खोलीचा अंदाज जर आला नाही तर हे जीवावर बेतण्यासारखं सुद्धा आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. माळुंगे गावातून वर आल्यानंतर पठारावरती आपल्याला एक असं छोटेखानी देवीचं मंदिर दिसतं. सुरुवातीला मला वाटलं की हे मसाई देवीचंच मंदिर आहे. चौकशांती कळलं की मसाई देवीचं मंदिर खूप पुढे आहे. तर आपण आता या मंदिरापासून पुढे निघतोय. पावसाची रिमझिम चालू आहे, चिखल झालेला आहे पूर्ण रस्त्यावरती आणि अशी खूप पाण्याची डबके साठलेली आहेत. तर आता आपण निसर्गाचा आनंद घेत घेत पुढे निघूया. फायनली आम्ही आता येऊन पोचलोय मसाई देवीच्या मंदिराजवळ. पठारावरती असलेलं हे सुंदरसं मंदिर, खूप छान असं मंदिर आहे. आतमध्ये देवीची सुबक अशी मूर्ती आहे आणि खूप रम्य परिसर आहे. या पठारावरून खालच्या बाजूला हे जे गाव दिसते हे आहे पोवारवाडी. खूप रम्य आणि निसर्गाची मुक्त हस्ते उधळण केलेला हा परिसर, खूप छान असं वातावरण आहे. आणि आता आम्हाला भूक लागल्यामुळं आम्ही आम्हाला शिदोरी बरोबर दिली होती किंवा आमचा जो डब्बा होता तो आम्ही आता सोडलेला आहे आणि आम्ही आता जेवण करतोय. जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे निघू. स्वाभाविकपणे पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर आम्ही कुठेही थांबलो नाही. आम्ही डायरेक्ट येऊन मसाईच्या मंदिराजवळ जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो आहे. अनेक लोक निघाल्यानंतर पठारावरतीच जेवण करतात. बरेच लोक पाठीमागे आपण पाहिले की अनेक लोक त्या ठिकाणी जेवत होते आणि आम्ही आता जेवण करून पुढे मसाईचं जे पठार आहे त्याच्या शेवटच्या टोकाला आलेलो आहोत. आणि आपण हा जो एक दगड पाहतोय याच्यावरती एक भगवध्वजाचं चित्र आहे. असे अनेक दगड या वाटेवरती लावलेले आहेत. हे दिशादर्शक आहेत या वाटेवरचे, किंवा आपण असं म्हणूया ही जी मोहीम आहे पन्हाळा पावनखिंड मोहीम, हे पावनखिंड मोहिमेचे हे मार्गदर्शक फलक आहेत. मसाईचे पठार उतरून आम्ही बरंचसं खाली आलो आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. अरे चॉकलेटच नाही, आम्हाला माहितच नाहीये. कुठं चालला तुम्ही? हे कुठं चाललाय? चॉकलेट खायला आलाय? खोतवाडी किती लांब आहे अजून? 3 किलोमीटर. रस्त्याने आम्हाला खूप सारी शाळेतली मुलं भेटत होती आणि चॉकलेटची मागणी करत होती, पण चॉकलेट आमच्याकडे नसल्यामुळे खूप वाईट वाटत होतं. नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईल तेव्हा नक्कीच चॉकलेट घेऊन येणार. आणि मुलांना बाय बाय करून त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्ही पुढे जात होतो. कुंभारवाडीच्या वरच्या बाजूला खूप खराब असा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी खूप सारा चिखल आहे. रात्री पाऊस होऊन गेल्यामुळे खूप सारा चिखल झालेला आहे आणि बरेचसे लोक पुढे गेल्यामुळं निसर्गसुद्धा झालेला आहे. पाहूया आता या रस्त्यातनं मार्ग काढून आम्ही आता कुंभारवाडीपर्यंत पोहोचतोय. फायनली चिखलाचा आणि दलदलीचा मार्ग पूर्ण करून आम्ही कुंभारवाडीत पोहोचतोय आणि आता इथून पुढे खोतवाडीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कुंभारवाडीच्या थोडेसे पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला डोंगरावरती आपल्याला विविध प्रकारचे रॉकचे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. खूप जबरदस्त असे स्ट्रक्चर आहेत. त्याची माहिती नाही आहे, मी पुढे गेल्यानंतर त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. पण खूप छान असं हे स्ट्रक्चर आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर खूपच उठावदार आणि छान दिसतात. आणि हा समोरचा इंद्रधनुष्य, वाव, जबरदस्त. आमचा आजचा मुक्काम पुढे खोतवाडीमध्ये असणार आहे आणि खोतवाडी आता इथून 1 ते 1.5 किलोमीटर आहे. आता दुपारचे 4 वाजून गेलेले आहेत आणि खूप अजून वेळ आमच्याकडे बाकी आहे. सकाळी मोहीम उशिरा सुरू झाली, 10-10:30 ते 11च्या दरम्यान मोहीम सुरू झाली. त्याचं कारणही तेच असावं, कारण आजचं अंतर हे साधारणतः 17 ते 18 किलोमीटरचं आहे आणि आम्ही आता काही वेळातच खोतवाडीत पोहोचणार आहे. या मोहिमेतील अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आजचा जो मुक्काम असणार आहे किंवा उद्याचा सुद्धा, तो स्थानिक लोकांच्या घरी असणार आहे. कुठेही मंदिरात, शाळेत किंवा टेंटमध्ये मुक्काम नसणार आहे, स्थानिक लोकांच्या घरी मुक्काम असणार आहे. त्यामुळे आम्हाला स्वाभाविकपणे या भागातील राहणीमान किंवा ग्रामीण संस्कृती समजून घेण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. आणि मला तर खूप आवडतं ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर एखाद्या घरी राहून
तिथलं अनुभव घेणं माझ्यासाठी खूपच एक चांगली संधी आहे. आणि आता आम्ही खोतवाडीत पोहोचलो आहे. आमचा जो आज नंबर दिलेला आहे आम्हाला घर नंबर तो आहे 17. तर गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक घरावरती शिवराष्ट्र हायकरचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी अगोदरच घरावरती नंबर चिटकवलेले आहेत. तर त्या घरामध्ये आम्ही राहणार आहे. 17 नंबरच्या घरामध्ये आम्ही आता आमचं घर शोधतोय आणि आम्हाला हे आता 17 नंबरचं घर सापडलेलं आहे. या घरावरती शिवराष्ट्र हायकरच्या वतीनं अशी एक स्टिकर चिटकवलेला आहे 17 नंबर. आणि यामध्ये आम्ही 6 ते 7 जण आज इथे मुक्कामाला असणार आहोत. आज आमची झोपण्याची व्यवस्था पुढच्या ओसरीमध्ये केलेली आहे आणि त्यांचं घर खूप सुंदर आहे, छान आहे. पाठीमागे 3-4 ओसऱ्या आहेत, गोठा आहे आणि खूप सुंदर असं घर आहे. आमच्या जैनी आणि सनीनी मॅगी बरोबर आणली होती. त्यांनी ते गॅसवरती मॅगी बनवली आणि या घरातली जी 4-5 मुलं आहेत त्यांना मॅगी खाण्यासाठी दिलेली. आम्ही मात्र जेवणाची व्यवस्था तिकडे शिवराष्ट्र हायकर्सनी शाळेमध्ये केलेली आहे, तिकडे जेवणासाठी आम्ही आता जातो आहे. इकडे शाळेमध्ये पन्हाळा पावनखिंड मोहिमेवर आधारित एक चित्रफित दाखवण्यात येत आहे. आपण त्याचा थोडासा आनंद घेऊया. राम राम, जय शिवराय. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान सारख्या बलाढ्य सरदाराचा शिवरायांनी खात्मा केला आणि तेव्हापासूनच यशाचं वार चौखर उधळू लागलं. हर हर महादेव. या चित्रफितीमध्ये शिवराष्ट्राच्या स्वयंसेवकांनी स्वतः काम केलेलं आहे. मासी दिलेला आशीर्वाद आम्ही सार्थ करू शकलो, हे आमचं परमभाग्य. थोर विभूतींना मी आजच्या दिनी मानाचा मुद्रा करतो. आणि आज व्याख्यानासाठी उपस्थित असणारे माझे धाकटे बंधू श्रीमंत प्रशांतजी साळोखे साहेब आणि त्याचे अगणित असे जमलेले माझे रणझुंजार शिलेदार आणि रणरागिणींना प्राध्यापक दीपक करपेचा दोन्ही हात जोडून नमस्कार. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले हा फार मोठा चमत्कार गेला असणार आहे, ही मात्र खबर आणली. आणि दुसरी शंका निर्माण झाली की राजेश मसाईच्या पठारावरून गेला. यम मात्र पुढं होता, यम मात्र आ वाचून उभा होता. बाजी प्रभूला म्हणत होता, अरे आवर, मी तुला न्यायला आलो. कसा बाजी उफाळून म्हणत होता, ए यमा थांब, अजून माझं राजगडावर गेला नाही आणि तू मला न्यायला आलाय का रे, थांब तिथेच. आणि त्याच वेळेस तोफांचे बार कानी ऐकू आले, कासारी नदी गुंजली, धडाड असे आवाज कानावरती आले. आणि बाजी प्रभूने आकाशाकडे पाहिलं आणि एक वेळ बाजी खाली कोसळले गेले. नाका तोंडामध्ये गाळाने माखलेला चिखल गेला. बाजीने किलकिले डोळे केले आणि राजांना म्हणाला, राजा आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम ठेवा. आणि बाजीच्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्याबरोबर बाजी फुटफुटला, राज आम्ही या ठिकाणी आलो पण आम्ही मात्र लढलो ते मातीसाठी नाही, तर इथली माती जिवंत राहावी म्हणून आम्ही या जीवन सार्थकी लावलंय. राज येतो आणि बाजी त्या बलिदानात. प्राध्यापक दीपक करपे सरांनी अतिशय भावपूर्ण आणि वीरश्रीयुक्त अशा शब्दात पन्हाळा पावनखिंडीचा थरार सर्वांसमोर मांडला. हा सर्व थरार ऐकत असताना कधी मुठी आवळल्या जात होत्या तर कधी डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या. महाराज ज्या वाटेने गेले त्या वाटेवर त्यांचा पराक्रम ऐकणे म्हणजे परमभाग्यच नव्हे काय. शेवटी राजांचे स्मरण करत मोहिमेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. तर चला मग पुन्हा भेटूया उद्या सकाळी पन्हाळा पावनखिंडीच्या उर्वरित वाटेवर नव्या जोमाने आणि नव्या दमाने. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.